नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी चौक परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आज हातोडा चालवला गेला आहे। यामुळे लहान मोठ्या व्यावसायिकांची एकच धांदल उडाली असल्याचं चित्र दिसून आलंय। नरसी चौक रस्ता हा शिरूर तासबंद मुखेड नरसी बिलोली यसगे पूल रस्ता राष्ट्रीय महामार्ग 225 अंतर्गत येत असून येथील नरसी चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यापारी आणि छोटे व्यवसायधारकांनी अतिक्रमण केलेलं निदर्शनास आलं असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने मागील 15 दिवसांपूर्वीच सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून रस्त्याच्या मध्यभागापासून 50 फुटापर्यंत कोणाचेही अतिक्रमण असल्यास काढण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा दिला होता। त्यामुळे काही जणांनी स्वयंस्फूर्तीने आपले अतिक्रमण काढून घेतलं। मात्र बऱ्याच लोकांचे अतिक्रमण होते, त्यामुळे आज 24 जून रोजी पोलीस प्रशासनाच्या मदतीने ही अतिक्रमण हटाव मोहीम जोरदारपणे राबवण्यात आली। त्यामुळे नरसी चौक परिसरातील रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। ही अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, फौजदार शिवराज नरवाडे यांच्यासह आरसीपी फोर्सचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता। तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एस वाघमारे, मुखडचे इंजिनियर MS शेख, कल्याण टोलचे मारुती घुगे आणि रामतीर्थ नायगाव पोलीस ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त उपस्थित होता। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड।